धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मालाडमधील 118 एकर जमीन सुपूर्द करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने काल मालाड आणि मालवणी येथील मुक्तेश्वर येथील 118 एकर जमिनीचा ताबा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सुपूर्द केलाय, ज्यामुळे आता पुनर्वसन इमारतींचं नियोजन आणि बांधकाम सुरू करण्यासाठी एक एसव्हीपी म्हणजेच नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा मार्ग आता मोकळा झालाय। नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूहामधील एक विशेष भागीदारी कंपनी आहे। धारावीत पुनर्वसनासाठी पात्र नसलेल्या धारावी रहिवाशांना राहण्यासाठी या जागेचा वापर केला जातोय। माहितीनुसार कुर्ला येथील मदर डेअरी लँड आणि मुलुंड येथील जांबास बेटाघराच्या जमिनीनंतर डीआरपीच्या ताब्यात येणारी मालाड मधली जमीन ही एक मोठी अशी जमीन आहे। या जागेमध्ये महत्वाचं म्हणजे वरच्या मजल्यावरील रहिवासी आणि 1 जानेवारी 2011 नंतर 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी धारावीत स्थायिक झालेल्यांना सामावून घेतलं जाणार आहे। दरम्यान या प्रकल्पाच्या अटी आणि शर्तींनुसार या रहिवाशांचं पुनर्वसन MMRA आणि आधुनिक नियोजित टाउनशिपमध्ये केलं जात आहे। या प्रकल्पासाठी वाटप केलेल्या इतर भूखंडाप्रमाणेच जमिनीप्रमाणेच मालाडच्या जमिनीची मालकी देखील डीआरपी आणि SRA कडेच राहणार आहे, तर SVP कडे महत्वाचे विकासाचे अधिकार असतील असं सांगण्यात येत आहे। दरम्यान 118 एकर जमिनीची एकूण किंमत 540 कोटी रुपये, ज्यापैकी 135 कोटी रुपये विकास हक्कांसाठी प्रीमियम म्हणून MMDPL ने आधीच भरले। त्यामुळे या हस्तांतरणामुळे पुनर्विकास गृहनिर्माण बांधकामाला मोठी गती मिळते आणि टप्प्याटप्प्याने पुनर्विकासाला देखील गती मिळते अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, जेणेकरून धारावीकरांना आता 7 वर्षांच्या कालावधीमध्ये पात्रतेनुसार त्यांच्या नवीन घरामध्ये राहता येईल।